कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सूर्या, अरे काय झालंय? दुकानात गावातली माणसं आली होती. हा. ती म्हणत होती अहो डॅडी सासरा आहे त्याचा, त्याला राग येणारच की. आणि आता तर घर जावाय झालंय, मग त्यांची बाजू घेणारच की. सूर्या, अरे ते मस्करीत बोलत असते आणि तू त्याचा आधीपासून विचार डोक्यात ठेवला असल्याने कदाचित त्यांचं बोलणं तुला गंभीर वाटलं असेल आणि कोणी असं सहज काहीतरी बोलून गेलं म्हणून तू काय खरोखरचं घर जावई झालास का रे? ज्यात काही तथ्य नाहीये ना, अशा गोष्टी ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या असतात. आणि तसेही सूर्य, 2-4 दिवसांचीच तर गोष्ट आहे. मग नंतर तर जाणारच आहोत ना आपण आपल्या घरी. वय, पण हे सगळं सूर्या, लोक काहीही बोलतात, तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडे. वारे आमचे स्वाभिमानी जावई बापू. आम्हाला वाटलं होतं अगदी तसंच होते. आता याच्या दुखऱ्या नसेवर आम्ही पाय देणार आणि आम्हाला पाहिजे ते करून घेणार. आय 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 ग. आय 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 आय. काय झालंय? वाईच पाय दुखतायत बुवा. थांबा, मी चेपून देतो. हा वय वय वय. बरं वाटतंय? हा बरं वाटतं बरं वाटतं बरं वाटतं. हा. सावकाश बाबा, सावकाश. अरे काय झालं? अपघात झाला, डोक्याला मार लागलाय, 2-3 टाके पडले. असा कसा मार लागला? आम्हाला उशीर होतं, जातो आम्ही. सूर्या, मी आलेच, तू हो पुढे. रिक्षात सामान ठेव. ये लगेच. चल. म्हणजे माझा बाण निशाण्यावर लागला. गाडीवरून पडलं का? हा, गाडीवरनं पडली. पण तुम्ही तर कारने गेला होता ना? कारनीच गेलो होतो, पण कार मधलं पेट्रोल नाही, डिझेल संपलं. मग छत्रीची स्कूटर घेऊन गेलो. अच्छा, कमाल आहे. छत्री काकांना एवढं लागलं आणि तुला काहीच कसं झालं नाही? अगं मग चांगलंच आहे की, पाहुण्यांचा जीव वाचला ते. नाहीतर काय. ओ चिरंजीव, घेऊन जा छत्रीला, घेऊन जा, आराम करू द्या. हळू. जा घेऊन. धनु, ए बा चल उठ, वाजले बघ किती. चला उठा. नारळ सोलते. अरे बापरे, काल एवढे नारळ सोलले तिने की आज झोपेत पण तेच चावायला लागली. धनु, अगं झाले नारळ सोडून. डॅडी आले? राजू, अगं डॅडी इथे नाही आले, हिच्या स्वप्नात आले. ही तर वहिनी. झोपापर्यंत झोप. ए उठ, चला. ए आता नका झोपू, दादा ओरडला. चला उठा. धनु दीदी उठ, चल चल उठ. झोपू वहिनी, ये धनु तुमसे अपने झोपे की भीख मांगती है. मेरे को झोपने दो. ए धनु दीदी, इंग्लिश छळून झाले ना, आता हिंदीच्या मागे लागले का? धनु दीदी उठ की ग. ठीक आहे, धनुला झोपायचंय तर आपण झोपू देऊयात. असंही आता दादा बाजारात गेलाय जिलेबी आणायला. ती संपली की धनु उठेल ना. मग चला, तुम्ही तरी उठून घ्या.
जिलेबी खरं चला वहिनी झालं माझी झोप गेली माझ्या तर ना तोंडात आत्ताच पाणी यायला लागलंय चला पण जिलेबी खाऊ झोपेत सुद्धा तू खोबरं खात होतीस. नारळ सोललेचे तितके वहिनी खरं सांगू बाहेर गेल्यावर डॅडी काय काम करायला लावतील ना ह्याचा विचार करूनच टेन्शन येते. पोरींनो टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. मालक परगावी गेलेत कामासाठी 2 दिवसांनीच परत येणार आहेत. म्हणजे डॅडी नाहीत घरात आता नाही आत्या कसली भारी बातमी दिली सकाळ सकाळ. ए आता ना मी डबल जिलेबी खाणार हा? बायको ए बायको ए तेजू आईला माझं लग्न झालंय का नाही हेच कळत नाही मला कधी. आता नवरा आंघोळीला गेलाय टॉवेल सरलाय म्हणजे बायकोनी कसं दारात लाजत मुरडत टॉवेल घेऊन थांबलं पाहिजे. पण आमच्या नशिबीच नाही तिच्या. ए बायको अगं ये की लवकर तेजू या का जाळण्यात एवढे. तरी डॅडींना मी 1000 वेळा म्हणलं होतं ही सर्कस घरी बोलवू नका पण ऐकायचंच नाही. तेजू अगं ये की लवकर. एवढा वेळ लागतो टॉवेल आणायला. तिथं गारटून माझा जीव जायस आला तरी तू टॉवेल शोधत बसली. आणि वय का तुझ्या बहिणींना काय झालं एवढं खिदाळायला. पडून गेलेली आई येणार आहे का काय. माझ्या आईवर जायचं नाही. बाबो लक्ष्मी झाली दुर्गा. खरंच की दादा आलाय नाही का दादाचा पुळका म्हणून आवाज चढतोय तुझा आहे का नाही. डेअरिंग करू नको माझ्यावर आवाज वाढवायची. तुला माहितीये आवाज बंद करायला ये नाही लागणार. हे बघ एक दिन अशी ना आधी आंघोळ करा. बर पोरीनो मला सांगा जिलेबी बरोबर अजून काय खाणार. आत्या तुला जे हवं ते बनव फक्त भरपूर बनव. धनु दीदी पाहुण्यांच्या घरी आलोय ना आपण. पाहुणे कशाला ग. तुम्ही तुमच्या आत्याच्या घरी आलाय. जे काय पाहिजे असेल ते बिनधास्त सांगायचं. हक्कानं लाड करून घ्यायचे माझ्याकडनं. हो हे घर तुमच्या आत्याचंच नाही तर तुमच्या बहिणीचं पण आहे. आणि आता तर तुमच्या बहिणीचं पण आहे. म्हणून अजिबात लाजायचं नाही. वहिनी हे करेक्ट बोललीस बघ. आत्या आज गुलाबजामचा बेत होऊन जाऊ दे. धनु दीदी काय पोहे पण चालतील असं काय नाही. हा मला पण चालेल. मला पण चालतील. पण तुम्ही मला बनवून देणार असाल तरच. अगं हे घर माझ्या आत्याचं आहे आणि माझ्या बहिणीचं सुद्धा आणि माझ्या बहिणीचं सुद्धा. त्यामुळे मला कोणीच अडवणार नाहीये. चालेल बरं बाई. पटकन भूक लागली. अगं बनव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.